अथ पंचमहाभूत विवेक प्रकरणम. पंचदशीतील हे द्वितीय प्रकरण आज प्रारंभ होत आहे. याचं नाव आहे पंचमहाभूत विवेक. विवेक म्हणजे पृथक्करण, वेगळं करणे, वेगळं आहे असं जाणणे, याला म्हणायचं विवेक. पंचमहाभूत विवेक म्हणजे काय? तर महाभूत 5 आहेत हे आपण मागच्या प्रकरणात पाहून आलोय. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. नंतर या महाभूतांपासूनच संपूर्ण भौतिक सृष्टी निर्माण झालेली आहे. तर या पंचमहाभूतांच्या मध्ये कारण कोण आहे? पंचमहाभूत कुणापासून झाली? मायेपासून झाली. माया कुठं आहे? ब्रह्माच्या आश्रयाने आहे. मायेचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. ब्रह्माच्या अधिष्ठानावर राहणारी माया पंचमहाभूत आणि भौतिक जगत निर्माण करते. मग होतं काय की कारणाचे गुण हे कार्यात येत असतात असा नियम आहे. कारण गुणाः कार्ये अनुवर्तन्ते. कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात हा नियम आहे. तर सर्वांचं अधिष्ठान असणारं ब्रह्मतत्व हे संपूर्ण विश्वाचं विवर्त उपादान कारण आहे, बरोबर ना? ते सुद्धा प्रत्येक कार्यामध्ये येत राहतं. आणि या जगाचं परिणामी उपादान कारण आहे माया. ती सुद्धा कारण आहे. त्यामुळं मायेचे काही गुण जगामध्ये येतात किंवा पंचमहाभूतामध्ये येतात. समजतंय ना? ब्रह्माचे काही गुण येतात, मायेचे काही गुण येतात. कारण माया हे कारण आहे आणि ब्रह्म हे कारण आहे. ब्रह्म हे विवर्त उपादान कारण आहे, माया परिणामी उपादान कारण आहे. कारण पंचमहाभूत हे कार्य झाले, पुन्हा संपूर्ण विश्वसृष्टी हे कार्य झालं. तर या प्रत्येक पदार्थामध्ये आणि पंचमहाभूतांमध्ये मायेचे काही गुण येतात आणि ब्रह्माचे काही गुण येतात. आपण आकाश आहे म्हणतो, वायू आहे म्हणतो, अग्नी आहे म्हणतो, जल आहे, पृथ्वी आहे. हे आहे कुणाचं आलेलं आहे? ब्रह्माचं आलेलं आहे. ब्रह्माची सत्ता, स्फूर्ती ही प्रत्येक कार्यामध्ये आलेली आहे. आणि मायेचं मिथ्यात्व आलेलं आहे, मायेचं निस्तत्व आलेलं आहे. म्हणजे आकाशातून जर आपण ब्रह्माची सत्ता काढून घेतली, ब्रह्माचं अस्तित्व ब्रह्माला देऊन टाकलं, आकाशाचं स्वरूप काय शिल्लक राहील? निस्तत्व. आता हे निस्तत्व कोणाचा धर्म आहे? मायेचा. तसंच वायूचं करा. वायूमधून सत्ता, स्फूर्ती ब्रह्माची काढून घेतली तर वायूचं अस्तित्व काय शिल्लक राहील? अस्तित्वच काढलं त्याचं, म्हणजे नास्तित्व शिल्लक राहिलं, अभाव शिल्लक राहिला. हे अभाव जो आहे तो त्या मायेचा आला. किंवा अभाव असूनही वायू मग प्रतीतीला तर येतो, बरोबर ना? हे वायूमधील सत्ता, स्फूर्ती ब्रह्माची आहे असं कळाल्यानंतर सुद्धा वायू तर प्रतीतीला येतोच की. आकाश प्रतीतीला येतं, अग्नी प्रतीतीला येतो, प्रत्येक पदार्थ येतोय प्रतीतीला. पण कळालंय की प्रतीतीला जरी हा पदार्थ आला तरी या पदार्थातील अस्तित्व म्हणजे सत्ता, चैतन्य म्हणजे स्फूर्ती, त्याचं होणारं ज्ञान आणि त्यातील आनंद, प्रियता ही ब्रह्माची आहे, ही या पदार्थाची नाही. हे ध्यानात आलं तरी सुद्धा पदार्थ प्रतीतीलाच येतो ना, का येत नाही प्रतीतीला? आता मला कळालं की या पुस्तकातली सत्ता, स्फूर्ती, आनंद ब्रह्माची आहे, पण मग काय आता पुस्तक दिसणं बंद झालं का? दिसत तर आहेच ना. मग हे दिसणं जे झालं, दिसणं झालं, पण सत्य आहे का? हे पुस्तक सत्य आहे का? नाही. पुस्तकातील सत्ता तर ब्रह्माची आहे, ती सत्ता ब्रह्माची आहे, पुस्तकाची नाही. म्हणजे पुस्तक असत आहे. समजलं ना? सत कोण आहे? ब्रह्म. असत कोण आहे? पुस्तक इत्यादी कोणताही पदार्थ तो असत आहे. सत कोण आहे? ब्रह्म. ब्रह्माचं सत्व आहे. उरलेलं मग असत्व त्या पदार्थाचं आहे. समजतंय ना? मग असत आहे पदार्थ तरी प्रतीतीला येतो, यालाच म्हणतात मिथ्या. यद असत भासमानम तन मिथ्या स्वप्न गजादिवत. स्वप्न प्रतीतीला येतं ना, येतं की नाही? दिसतं सगळं, पण जागं झाल्यास काही राहतं का? काही शिल्लक राहत नाही. त्याचा अत्यंत अभाव होऊन जातो. मग नसतं तरी दिसल्याशिवाय राहत नाही. रज्जूवर सर्प तिन्ही काळात नाही, पूर्वी नव्हता, नंतर तर नाहीच, पण आत्ता सुद्धा जेव्हा तो भासतोय तेव्हा सुद्धा सर्प तिथं आहे का?
नाही, पण तरी प्रतीतीला येतो की नाही, म्हणून तो मिथ्या. ज्या अधिकरणामध्ये त्या वस्तूचा अभाव असतो त्याच अधिकरणामध्ये जर ती वस्तू प्रतीतीला येत असेल तर त्या वस्तूला मिथ्या म्हणतात. समजतंय ना? असं मिथ्यात्वाचं लक्षण आहे. अभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम. वस्तूचा अभाव जिथं आहे ज्या अधिकरणात तिथंच ती वस्तू प्रतीतीला येते. सर्प रज्जूवर नाहीच आहे पण रज्जूवरच भासतो म्हणून मिथ्या. ब्रह्माच्या ठिकाणी पंचमहाभूत नाहीत, भौतिक सृष्टी नाहीच आहे, पण ब्रह्माशिवाय भासतच नाही, प्रतीतीला येतच नाही, म्हणून ती मिथ्या. समजते ना? हा मिथ्यात्व धर्म जो आला तो मायेचा, हे मला सांगायचं आहे. जगत कार्य आहे, महाभूत कार्य आहेत, तर या कार्यामध्ये ब्रह्माचे अंश येतात, म्हणजे काही सत्ता, स्फूर्ती, आनंद, आणि मायेचं पण निस्तत्व, मिथ्यात्व हे मायेचं येतं. समजतंय ना? भासणारं नामरूप हे मायेचं येतं. पुन्हा पंचमहाभूतापासून सृष्टी झाली, आकाशापासून तिथले तिथंच वायू झालेला आहे. पुन्हा वायूचं कारण कोण आहे? आकाश आहेच ना. मग वायूमध्ये मायेचाही अंश येणार, ब्रह्माचाही अंश येणार आणि आकाशाचाही अंश येणार. पुन्हा वायूपासून अग्नी झाला, अग्नीमध्ये ब्रह्माचाही अंश येणार, मायेचाही अंश येणार, आकाशाचा अंश येणार आणि वायूचाही अंश येणार. त्याची जेवढी कारणं आहेत त्या त्या कारणाचे अंश त्या त्या कार्यामध्ये येतात. असा विषय पुढे येणार आहे. या प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय हा आहे, हे सांगायचं आहे. आणि मग या पंचमहाभूतांमध्ये जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्माला या पंचमहाभूतापासून वेगळं करून पाहणे, बरोबर ना? किंवा ब्रह्मापासून पंचमहाभूताला वेगळं करून जाणून मग त्याच्याकडं पाहणे, त्याचं काय स्वरूप शिल्लक राहतं, असा विवेक करणं, याला म्हणायचं महाभूत विवेक. समजतंय ना? पंचमहाभूत आहेत, त्यांच्यामध्ये त्यांची जी जी कारणं आहेत, त्यांचे गुण त्यांच्यात कसे आले, हे सगळं पाहायचं. आणि पुन्हा ब्रह्माचे अंश ब्रह्माला द्या, मायेचे अंश मायेला द्या, खाली हे कार्य काय शिल्लक राहतं ते बघा. अशा पद्धतीने विचार, विवेक या प्रकरणात येणार आहे. म्हणजे या पंचमहाभूत आणि भौतिक जगत यांच्यापासून ब्रह्म भिन्न कसं आहे, परमात्मा वेगळा कसा आहे, हा विचार येणार आहे. आणि हे पंचमहाभूत परमात्म्याहून भिन्न कसे आहेत, वेगळे कसे आहेत, मिथ्या कसे आहेत, हा विषय येणार आहे. पहिल्या प्रकरणामध्ये विवेकच होता, पण प्रत्येक तत्व विवेक, आत्मस्वरूपाच्या संबंधाने विवेक होता. आत्मा हा तिन्ही देहाहून वेगळा, आत्मा हा पंचकोशाहून वेगळा, असा विवेक आपण पाहून आलो अन्वय व्यतिरेकाच्या प्रक्रियेने. आणि हा आत्मा पुन्हा सच्चिदानंद रूप आहे. पुन्हा तत्वमस्यादी महावाक्यांचं श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, समाधी वगैरे या माध्यमातून त्याला ब्रह्मत्वाने ज्ञान होतं. हा प्रकार आपण पहिल्या प्रकरणात पाहिला. हा एक विवेक झाला, एक पद्धती झाली, एक मार्ग झाला, एक साधन झालं ब्रह्मज्ञानाचं. तसं या प्रकरणामध्ये एक स्वतंत्र मार्ग मोक्षप्राप्तीचा ग्रंथकार सांगतायत. इथं काय प्रक्रिया वेगळी, शेवटी न्यायचंय तिथंच, शेवटी जायचंय ते स्थान तेच आहे. आता पंचमहाभूताचा विवेक करणार आहेत. ही पंचमहाभूत कोणती कोणती, कशी कशी, कोणापासून झाली, त्यांची कारणं कोण, आणि यांच्याहून मग ते अधिष्ठान ब्रह्मतत्व भिन्न आहे कसं आहे वगैरे, ते कसं वेगळं करून त्यांना पाहायचं, हा विवेक कसा करायचा, हा विषय पुढे येणार आहे. आणि मग असं या पंचमहाभूताहून समष्टी व्यष्टी संबंध या विश्वाहून अलिप्त असलेलं या संपूर्ण विश्वाचं जे अधिष्ठान ब्रह्मतत्व, की जे सच्चिदानंद घन आहे, तेच माझं स्वरूप आहे, असं पुढे शेवटी सांगणार आहे. पहिलं प्रकरण आधी आत्म्याचं वर्णन करतं, पुन्हा ब्रह्माचं करतं, आणि मग सांगतं की असे तुम्ही आत्मा ब्रह्मरूप आहात. हा पहिल्या प्रकरणाचा मुद्दा. दुसऱ्या प्रकरणाचा मुद्दा ब्रह्माकडून आता आत्म्याकडे यायचं आहे. दुसऱ्या प्रकरणात आधी ब्रह्मच सांगणार, ते पुन्हा आत्म्याकडं येणार की असं ब्रह्म तुम्ही आहात. समजतंय? असे भिन्न भिन्न मार्ग मोक्षप्राप्तीचे या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये आता पंचमहाभूत विवेक हे प्रकरण आपण आज सुरू करतोय. टीकेमध्ये बघा मंगलाचरण. टीकाकारकृत मंगलाचरणम नत्वा श्री भारती तीर्थ विद्यारण्य मुनीश्वरौ पंचभूत विवेकस्य व्याख्यानम क्रियते मया. श्री भारती तीर्थ गुरु आणि श्री विद्यारण्य मुनी यांना वंदन करून, कारण हे दोन्ही गुरु आहेत,
रामकृष्ण यतींचे, टीकाकारांचे. आपल्या या दोन्ही गुरूंना वंदन करून, नमस्कार करून, पंचभूत विवेकस्य, पंचभूत विवेक नावाचं हे जे पहिलं प्रकरण आहे त्याचं व्याख्यानम क्रियते मया, त्याचं माझ्याकडून आता व्याख्यान केलं जात आहे असं बोलतात. व्याख्यानम क्रियते, काय करतायत? व्याख्यान करतायत. व्याख्यान म्हणजे काय? व्याख्यानाचं एक लक्षण दिलं शास्त्रामध्ये, एक श्लोक आलेला आहे. पदच्छेदः पदार्थोक्तिः विग्रहो वाक्ययोजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. व्याख्यानाची ही 5 लक्षणं आहेत. काय काय? पदच्छेदः, मूळ श्लोक असतो एखादा, त्याच्यावर व्याख्यान करायचं आहे. मग त्या मूळ श्लोकामध्ये कोणती पदं आहेत त्या प्रत्येक पदाचा छेद करणं, त्याला आपण पदच्छेद म्हणतो. सत, उदाहरणार्थ आपण नेहमीच पाहतो ना, इथं श्लोक म्हणून झाला की पदच्छेद करतो, नंतर अन्वय करतो, त्याचा अर्थ पाहतो वगैरे. सत, अद्वैतम, श्रुतम, यत, तत, पंचभूत विवेकतः, असं प्रत्येक पदाचा छेद करणं. पदच्छेदः, पदानां छेदः. पदच्छेदः, पदार्थोक्तिः, प्रत्येक पदाचा अर्थ सांगणे. या पदाचा अर्थ काय, त्या पदाचा अर्थ काय, त्या श्लोकातील प्रत्येक पदाचा अर्थ सांगणे. पदार्थोक्तिः. विग्रहो, त्याचा विग्रह करायचा. विग्रह म्हणजे व्याकरणाच्या व्युत्पत्तीनुसार एखादा सामासिक शब्द असेल तर त्या समासाचा विग्रह करायचा. पंचभूत, पंचचतानि भूतानि च इति पंचभूतानि, पंचभूत विवेकतः, पुढे विवेक शब्द आला. पंचभूतानां विवेकः इति पंचभूत विवेकः. तस्य पंचभूत विवेकतः, तसील प्रत्यय होतो पंचमी अर्थामध्ये. पंचभूत विवेकतः, पंचभूत विवेकात असा अर्थ. तस्य नाही, तस्मात, बरोबर ना? तस्मात पंचभूत विवेकतः असा अर्थ. असा विग्रह करणं प्रत्येक शब्दाचा. तो शब्द बनला कसा, त्याच्यात मूळ धातू कोणता, त्याच्यात प्रत्यय कोणता, शब्द बनला मग काही समास आहे का, त्याचा विग्रह कोणता, समास कसा कोणता आहे, कसा आहे, विग्रह कसा करायचा, त्याचा पुन्हा अर्थ कसा केला, हे सगळं सांगता आलं पाहिजे तर व्याख्यानाकडे प्रवृत्त व्हायचं. म्हणून तर अगोदर व्याकरण आहे. भांडारकर जरी शिकलं ना चांगलं दोन्ही पुस्तकं, तरीसुद्धा समास आपण ओळखून घेऊ शकतो. समासाचा चांगला अभ्यास होऊ शकतो. प्रारंभिक रचनानुवाद, मध्य, प्रौढ ह्या 3 रचनानुवाद कौमुदी जर शिकल्या तरीसुद्धा चांगला समास कळतो. पुढं लघुसिद्धांत व्हायला पाहिजे, झाली तर ठीक आहे, पण किमान ह्या 3 कौमुदी तरी व्हायलाच पाहिजे व्याकरणाच्या किंवा वेदांताच्या अभ्यासकांना. म्हणून कारण तुम्हाला व्याख्यान करायचं आहे, उद्या बोलायचं आहे, कीर्तनातून बोलायचं आहे, प्रवचनातून बोलायचं आहे, पाठ घ्यायचे आहेत. तुमच्याकडं कोणीतरी येणार आहे विचारायला शंका घेऊन, मग आक्षेपस्य समाधानम पुढं येणार आहे. आक्षेपाचं समाधान करता आलं पाहिजे, त्याची काही प्रक्रिया असते. वाक्य योजना म्हणजे प्रत्येक वाक्याची योजना करणं. तो श्लोक असतो एक, बरोबर ना? तो काय असतो? श्लोक आहे. ते श्लोकामध्ये शब्द मागे पुढे असतात. त्याचं एक लांब लचक असं कर्ता कर्म क्रियापद या रूपाने असं वाक्य तयार करणं, वाक्याची योजना करणं, त्याला अन्वय म्हणतात. अन्वय म्हणजे काय? रामः गच्छति ग्रामम असं आलं समजा. गच्छति ग्रामम रामः. कसं आहे वाकडं तिकडं संस्कृतमध्ये काय त्याचं बंधन नसतं. मराठीमध्ये आपण गेला राम गावाला असं नाही म्हणत. राम गावाला गेला, गावाला राम गेला असंही संस्कृतमध्ये चालतं. ग्रामम गच्छति रामः असंही होऊ शकतं. मग त्याचं एक असं सरळ वाक्य तयार करता आलं पाहिजे. ते शब्द मागे पुढे लावणं त्याला अन्वय म्हणतात. रामः ग्रामम गच्छति. अन्वय कसा करायचा वगैरे तर्कसंग्रहाचे पहिले 1-2 पाठ बघा. आपण मागे विस्ताराने अन्वयाचे 2 प्रकार, खंड अन्वय, दंड अन्वय वगैरे ते कसे अन्वय करायचे विस्ताराने सांगितलेलं आहे. तर असा प्रत्येक श्लोकाचा अन्वय करता आला पाहिजे. आणि शेवटी मग आक्षेपस्य समाधानम. आक्षेपाचं कुणी केला आक्षेप तर समाधान करता आलं पाहिजे, उत्तर देता आलं पाहिजे, तेवढा अभ्यास पाहिजे हे सांगायचं आहे. व्याख्यानाचं लक्षण करून त्या लक्षणकर्त्यांना हे सांगायचं आहे की आक्षेपाचं समाधान ज्याला करता येतं त्यानेच व्याख्यान करावं. काही त्या संबंधी आक्षेप असेल तर, कुठल्या तरी संबंधानं आक्षेप असेल तर ती गोष्ट वेगळी. आता आम्हाला तुम्ही जगातलं कुठलं तरी काही विचारलं, अमेरिकेतलं तर नाही ना सांगता येणार, पण इथलं विचारा, ग्रंथातलं विचारा, सांगता येईल.
बरोबर ना. म्हणून किमान आपण ज्या श्लोकावर व्याख्यान करतोय त्या श्लोकाच्या संबंधाने पूर्ण माहिती गोळा केली पाहिजे. पूर्ण शास्त्र काय आहे, त्याचा अर्थ माऊलींनी काय केला आहे, त्याचा अर्थ शंकराचार्यांनी काय केला आहे, शंकरानंदांनी काय केला आहे, विविध टीकाकारांनी या श्लोकाचे शब्दांचे अर्थ काय लावलेत, समन्वय काय आहे, असं सगळं माहिती असलं की मग पुढचा व्यक्ती जरी कोणताही संशय घेऊन आला तरी त्याचं समाधान करता येतं. एवढा अभ्यास पाहिजे तर व्याख्यान करता येतं. ज्या अर्थी टीकाकार म्हणतायत व्याख्यानम क्रियते मया, म्हणजे त्यांचा हा सर्व अभ्यास आहे. पदच्छेद हा, त्यांना पदच्छेद माहिती आहे. पदार्थोक्तीही, प्रत्येक पदाचा अर्थ मूळ श्लोकातील त्यांना माहिती आहे. विग्रहो, त्याचा विग्रह त्यांना करता येतो. म्हणून तर त्याच्यामध्ये समासाचे विग्रह केलेत पुढे टीकेमध्ये प्रत्येक ठिकाणी. वाक्य योजना, त्यांचा अन्वय पण करून सांगितला. इथे पूर्वेण अन्वय हा, कधी कधी सांगतात या मागच्या शब्दाशी अन्वय आहे याचा. आणि आक्षेपस्य समाधान, मध्ये मध्ये जे ननू येतं ते आक्षेप आहे, आणि इथे आह आलं की समाधान आहे पुढं. बरोबर ना, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे या पद्धतीने आमच्याकडून आता या द्वितीय प्रकरणावर व्याख्यान केलं जात आहे. बघा आता अवतरण दिलंय पहिल्या श्लोकाचं. सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम इति श्रुत्या जगदुत्पत्तेः पुरा यत् जगत्कारणं सद्रूपम् अद्वितीयं ब्रह्म श्रुतं तस्य अवाङ्मनस गोचरत्वेन स्वतः अवगन्तुम् अशक्यत्वात् कार्यत्वेन तदुपाधिभूतस्य भूतपञ्चकस्य विवेकद्वारा तद अवबोधनाय उपोद्घातत्वेन भूतपंचक विवेकम प्रतिजानीते. एक छांदोग्य श्रुती आहे, त्यामध्ये असं म्हटलंय सदैव सौम्य इदमग्र आसीत. हे सौम्य, हे सुमनस्क शिष्य, शिष्याला हे संबोधन दिलंय. शिष्य कसा असावा? सुमनस्क. मनस्क म्हणजे सुमनु आणि शुद्धमती, अनिंदको अनन्यगती, पैगागोप्य ही तया प्रती चावळी जे सुखी. अनिंदक पाहिजे, अनन्य शरण आलेला पाहिजे. सुमनु, त्याचं मन शुद्ध पाहिजे. शुद्धमती, त्याची बुद्धी सुद्धा शुद्ध पाहिजे. त्याचा निश्चय शुद्ध पाहिजेत. संकल्प विकल्प त्याचे शुद्ध पाहिजे असा अर्थ. मन बुद्धी शुद्ध पाहिजे असा जो शिष्य आहे, अधिकारी शिष्य आहे, तो सौम्य मनाचा आहे, शांत मनाचा आहे, क्रूर नाही, विकारांनी ग्रस्त असा नाही, असा सुमनस्क शांत चित्त असलेला, विकार रहित असलेलं ज्याचं चित्त आहे असा शिष्य. अशा शिष्याशी श्री गुरु बोलतायत हे सौम्य इदम, म्हणजे हे संपूर्ण विश्व. अग्रे, अग्रे म्हणजे उत्पन्न होण्याच्या पूर्वी. एकमेवा द्वितीयम सद एव आसीत. एकम एव अद्वितीय असं सद्रूपच होतं, म्हणजे कारणरूप होतं. या जगताचं कारण काय आहे? एकमेवा द्वितीय सत्स्वरूप ब्रह्म. आणि हे जगत उत्पन्न होण्याच्या पूर्वी आपल्या कारणामध्ये, अधिष्ठानामध्ये लीन झालेलं होतं, तद्रूप होतं. जसं तिळापासून आपण तेल काढतो, बरोबर ना? मग ते तेल काढण्याच्या अगोदर ते तेल कुठं होतं? तिळामध्ये होतं का? तिळ रूपानेच होतं. त्यालाच आपण तेल म्हणतो, आपण तिळ म्हणत होतो. समजतंय ना? तेल काढण्याच्या अगोदरही तेल त्या तिळामध्ये होतच ना, तिळाच्या रूपानेच होता. नंतर ते तिळच कारण झाले आणि तेल कार्य झालं. समजतंय? तसं हे संपूर्ण विश्व उत्पन्न होण्याच्या पूर्वी सद्रूप होतं, ब्रह्मरूप होतं, ब्रह्माशी अभिन्न होऊन राहिलेलं होतं. नंतर त्याच ब्रह्मापासून मायेच्या आधाराने संपूर्ण हे विश्व पुढं जन्माला आलं. मग उत्पन्न होण्यापूर्वी हे जगत कसं होतं? सदैव सौम्य इदमग्र आसीत. हे संपूर्ण इदम, हे विश्व सदैव आसीत. ते सत कसं होतं? एकच होतं, अद्वितीय होतं आणि एव होतं. याचा अर्थ पुढे येणार आहे. एकम एव अद्वितीयम याचा अर्थ आहे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित. त्या सतला, त्या सद्ब्रह्माला त्या काळी स्वगत भेद नव्हता. स्वगत भेद आपल्याच अवयवामध्ये असतो. ते ब्रह्म निरवयव आहे, त्यामुळे त्याला स्वगत भेद नव्हता. त्याला सजातीय भेद नव्हता. सजातीय भेद दोन जातीच्या दोन पदार्थामध्ये होतो.
बरोबर ना. सजातीय, समान जातीच्या पदार्थाबरोबर झालेला भेद, मनुष्याचा मनुष्याबरोबर असलेला भेद, त्याला म्हणा सजातीय भेद. दुसरं ब्रह्मच नाहीये, ब्रह्म एकच आहे, त्यामुळे त्याला सजातीय भेद नव्हता. आणि एव असं म्हटलंय म्हणजे चकाराने निश्चित केलंय की त्याला विजातीय भेद पण नव्हता. विजातीय भेद कुठं असतो? दोन भिन्न जातीच्या पदार्थांमध्ये विजातीय भेद असतो. एक वृक्ष आहे, एक पाषाण आहे, भेद आहे की नाही दोन्हीमध्ये? हा विजातीय भेद आहे. तसं ब्रह्म सोडून ब्रह्माहून भिन्न अशा जातीचं दुसरं काही तेव्हा नव्हतंच. जगत म्हणावं तर जगत उत्पन्नच झालं नव्हतं. बरं झालं तरी ते मिथ्या आहे, त्याचे सत्ता अस्तित्वच नाही, निस्तत्व आहे. त्यामुळं ते ब्रह्माच्या ठिकाणी विजातीय भेद निर्माण करू शकत नाही. हा विषय पुढे येणार आहे विस्ताराने. असं स्वगत सजातीय विजातीय भेद रहित त्याला म्हणायचं एकम एव अद्वितीयम. असं सद, असं ब्रह्मतत्व त्या काळी होतं. आणि हे संपूर्ण विश्व, इदम, हे विश्व सदैव असेल ब्रह्मरूपानेच होतं त्या काळात, कारणाच्या रूपानेच होता. पुन्हा त्या तिळाप्रमाणे नंतर त्यानं हे जगत निर्माण केलं, असा याचा अर्थ आहे. इति श्रुत्या, या श्रुतीने काय सांगितलंय? जगत उत्पत्ते हे पुरा, या जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी यत जगत कारणम सद्रूपम अद्वितीयम ब्रह्मश्रुतम, जे या जगताचं कारण असलेलं सत्स्वरूप असलेलं हे उपलक्षण घ्यायचं. चित स्वरूप, आनंद स्वरूप, अद्वितीय असं असणारं ब्रह्मतत्व जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी होतं, असं जे श्रुतीमध्ये सांगितलेलं ब्रह्म आहे ते तस्य अवाङ्मनस गोचरत्वेन, ते ब्रह्म मन आणि वाणीला अगोचर आहे. वांग मनस गोचर म्हणजे काय? वांग म्हणजे वाक, वाणी वाक, बरोबर ना. वाक्च मनश्च येते वांग मनसी, बरोबर. वांग मनसी आणि ताभ्याम गोचरः इथे वांग मनस गोचरः, या दोन्हींना जे विषय होतं मनाला आणि वाणीला त्याला म्हणायचं वांग मनस गोचर. न वांग मनस गोचरः इथे अवांग मनस गोचरः, म्हणजे मन आणि वाणीला जे विषय होत नाही त्याला म्हणायचं अवांग मनस गोचर. गोचर म्हणजे विषय, गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे ते इंद्रियांनी आपल्या विषयाकडे जाणं, इंद्रियांना विषय होणं म्हणजे गोचर असा शब्द आहे. अर्थ काय होईल? जे ब्रह्मतत्व जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी होतं ते सत्स्वरूप, चित्स्वरूप, आनंदरूप होतं, ते मन वाणीला अविषय होतं असा अर्थ. अवांग मनस गोचर. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, ठावो पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कारू. म्हणजे परमात्मा वाणीला विषय होत नाही, मनाला विषय होत नाही असा याचा अर्थ आहे. असं ते ब्रह्म असल्यामुळे, बरं ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मोक्ष तर प्राप्त होणार नाही, ज्ञान तर झालं पाहिजे. बरं मन आणि वाणी कोणतेही इंद्रिय त्या ठिकाणी प्रवृत्त तर होत नाहीत. स्वतः अवगंतुम अशक्यत्वात, म्हणून स्वरूपाने ब्रह्माला, निरूपाधिक अशा ब्रह्माला, स्वरूप ब्रह्माला, समजतंय ना भाषा माझी, मूळ स्वरूप असलेल्या त्या ब्रह्मतत्वाला की जे निरूपाधिक, निर्माय, व्यापक, ठोस, भरीव, निरतिशय व्यापक असं असलेलं ते त्या ब्रह्माला जाणणं अशक्य असल्यामुळे, अशक्य म्हटलंय बरं. अशक्य शब्दाचा अर्थ कधीच शक्य होत नाही त्याला जाणणं असा अर्थ आहे. नाही, कधीतरी होईल, दुःखाने तरी शक्य होईल असं नाही, फार प्रयत्न केले तर होईल असंही नाही. अशक्य म्हटलंय. दुःशकम असा एक शब्द येतो. दुःशकम म्हणजे शक्य ते, किंतु अतीव दुःखेन प्रयासेन अवगंतुम शक्यते, इथे दुःशकम. पण दुःशकम असंही नाही म्हटलं, अशक्य अशा निरूपाधिक ब्रह्माला जाणताच येत नाही, विषयच होत नाही ते. मग काय करावं? याकरिता तत्कार्यत्वेन, त्या ब्रह्माचं कार्य या रूपाने असणाऱ्या तद उपाधिभूतस्य, कार्यरूप असणाऱ्या संपूर्ण या जगतातील उपाध्या, पंचमहाभूत असतील, भौतिक पदार्थ असतील, हे संपूर्ण विश्व किंवा पंचमहाभूत ही त्याची उपाधी आहे. मग उपाधिभूतस्य भूतपंचकस्य विवेकद्वारा, या भूतपंचकाच्या, पंचमहाभूतांच्या विवेकाच्या द्वारा, म्हणजे उपाध्या माना,
कार्य मानलं जगत किंवा पंचमहाभूत हे त्या ब्रह्माचं, पुन्हा त्या उपाध्या मानल्या पंचमहाभूत, आणि मग उपाधीकडून हळूहळू उपहिताकडे, आणि उपहिताकडून हळूहळू उपाधी उपहित भाव विवर्जित अशा अधिष्ठान ब्रह्माकडे जाता येतं। याकरिता विवेकद्वारा तद अवबोधनाय, या पंचमहाभूतांच्या विवेकाच्या द्वारा त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान होण्याकरिता म्हणून उपोद्घातत्वेन, उपोद्घात या रूपाने भूतपंचक विवेकम प्रतिजानीते, पंचमहाभूतांच्या विवेकाची प्रतिज्ञा करतायत ग्रंथकार। उपोद्घात रूपाने अगोदर पंचमहाभूत सांगणार आहेत, त्यांचा विवेक सांगणार आहेत, आणि मग सांगायचं आहे मुख्य काय की याद्वारा ब्रह्म जाणायचं आहे। लक्षात येत आहे ना? 15व्या अध्यायामध्ये हा विषय माऊलींनी खूप चांगला हाताळलेला आहे, खूप छान। अर्जुन म्हणतो, देवा मला मी विचारलंय निरुपाधिक तत्व, पुसिलिया निरुपहित, काय विचारलंय? निरुपहित तत्व विचारलंय, आणि तो सांगतोयस काय? उपाधिका सांगे येथ, विचारलंय निरुपाधिक ब्रह्मतत्व, सांगतोयस तो या उपाध्या सर्व, क्षर उपाधी अक्षर उपाधी, आलं ना 15व्या अध्यायामध्ये। द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरस सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते, आणि मग उत्तम महापुरुषस्त्वन्यः। क्षर अक्षर कशाला सांगत बसतोस मग या उपाध्या? उत्तम पुरुषच सांग ना एकदम। तर परमात्मा म्हणतात, असं जर कोणाला वाटेल तर याचं उत्तर हे आहे की उपाधी सांगितल्याशिवाय उपहित कळत नाही, अधिष्ठान लांब राहिलं, उपहिताचं सुद्धा ज्ञान उपाधी अगोदर सांगितल्याशिवाय होत नसतं। मग माऊलींनी उदाहरण ताकाचे अंश फेडणे, याची नाव लोणी काढणे। माऊली म्हणतात ताकाचा अंश बाजूला करणं म्हणजेच लोणी हातात येणं, बरोबर ना? पाणी काय बाबोळीची सारावी हाते, वाचुनी पाणी तव असे आईते, आभ्रचे जावे गगन ते सिद्धची की, वरचं शेवाळ बाजूला केलं तर पाणी आहेच आहे, आभ्र गेले गगन आहेच आहे शुद्ध स्वच्छ, फक्त आलेलं जे औपाधिक भाग आहे वरचा तो काढायचा आहे, तो काढण्यासाठी अगोदर तो कसा आला आहे ते काय आहे ते कळायला पाहिजे, बरोबर ना? त्याला अध्यारोप आणि अपवाद म्हणतात। अगोदर अध्यारोप करायचा ब्रह्मावर काहीतरी जगताचा पंचमहाभूतांचा, आणि पुन्हा मग त्याचा अपवाद करून टाकायचा, मग राहतं ते ब्रह्मतत्व, असं त्याचा अर्थ आहे। म्हणून उपाधीच्या द्वारा सांगावं लागतं, कारण चोद्यम वा परिहारो वा क्रियताम द्वैत भाषया अद्वैत भाषया चोद्यम नास्ति नापी तदुत्तरम, अद्वैतामध्ये बोलणंच होत नाही। अद्वैत ब्रह्मतत्व जर कळवून द्यायचं असेल तर द्वैताची भाषा वापरावी लागते, द्वैताचा अध्यारोप करावा लागतो, कल्पित द्वैत मानावं लागतं, त्याशिवाय बोलता येत नाही, समजावून सांगता येत नाही, समजून घेता येत नाही। माऊली म्हणतात एखादं वर्तुळ शून्य जर दाखवायचं असेल तर एखादं वर्तुळ काढावं लागतं, शून्याला काय किंमत आहे? शून्य काय दिसत असतं का बोर्डावर? शून्य म्हणजे काहीच नाही, अभाव म्हणजे शून्य आहे खरं म्हणजे, पण तरी सुद्धा शून्य जय दावावे झाले तै बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत घेपे। ज्याप्रमाणे शून्य दाखवण्याकरता एखादं वर्तुळ काढून दाखवावं लागतं, तेव्हा मग विद्यार्थ्यांना समजते याला शून्य म्हणतात, याला एक म्हणतात वगैरे। ती फक्त आकृती आहे, समजण्यापुरती आहे, ते ध्यानात ठेवायचं नाही पुन्हा। त्याला शून्य नाही, काहीच न उरणं त्याला शून्य म्हणतात, हे समजून घ्यायचं। तसं अद्वैत सांगण्यासाठी द्वैताची भाषा वापरावी लागते। अध्यारोप अपवाद ही वेदांताची भाषा आहे, समजतंय का? अद्वैत काय? अद्वैताची वेदांताची भाषा, बोली कशाची आहे? अध्यारोप अपवादाची। अगोदर अध्यारोप करतो वेदांत, नंतर त्याचा अपवाद करून टाकतो, मग उरलेलं उरला उरे विठ्ठल, समजतं ना? मग उरतं ते ब्रह्म, कळतं ते ब्रह्म नाही। बाबा सांगायचे पाठामध्ये गुरुवर्य घुले बाबा की बुवा ब्रह्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, कळतो तो देव नाही बुवा, असं म्हणायचं। देव कधी कळत नसतो, कारण तो आपल्याहून भिन्न नाहीच आहे, मग कळेल कसा? कळतो तो देव नाही, उरतो तो देव, असं म्हणायचे। पण उरतं ते ब्रह्मतत्व, शिष्य ते यत तदेव तत्, जे अवशिष्ट राहणारं तत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात। मग त्याला अवशिष्ट ठेवायचं आहे तर मग त्याच्यावर आलेलं हे जगताचं शेवाळ त्याला बाजूला करावं लागेल ना अगोदर। हे मिथ्या आहे असं जाणणं हेच त्याला बाजूला करणं। मग हे कोण कोण त्याच्यावर आलंय, कसं आलंय, ह्या उपाध्या कोणत्या आहेत हे कळावं लागेल ना। म्हणून त्या ब्रह्माचं कार्य या रूपाने अगोदर या ठिकाणी पंचमहाभूत सांगणार आहेत,
पुन्हा ते पंचमहाभूतांमध्ये आलेले कारणाचे गुण वगैरे, मायेचा गुण आला, ब्रह्माचा गुण आला, मग ब्रह्माचे गुण सत्य आहेत, बरोबर ना, स्वरूप सत्य त्याच्यातलं आहे, मायेचं अस्तित्व नाही राहणार शिल्लक, निस्तत्व हे पंचमहाभूत होती, यालाच मिथ्या म्हणतात. मग ही पंचमहाभूत खोटी आहेत, जरी प्रतीतीला आली तरी यांच्यातलं ब्रह्मतत्व आहे ते सत्य आहे, असं उपाधीच्या द्वारा उपहिताकडे आणि मग अधिष्ठानाकडे ग्रंथकार घेऊन जात आहेत. ज्याप्रमाणे आणखी माऊलींनी उदाहरण त्या ठिकाणी दिलंय बघा. काय उदाहरण दिलंय? प्रतिपदेचा चंद्र आहे आणि मुलांनी विचारलं आईला की आई मला चंद्र दाखव आकाशातील. ती चंद्राची छोटीशी कोर असते, प्रतिपदा आहे, अमावस्या होऊन गेली आहे आणि आता काय आहे, प्रतिपदा आहे, छोटीशी चंद्राची कोर, रात्रीच्या वेळेमध्ये फार मोठं चांदणं नसतं, काय नाही. आणि मग रात्रीच्या वेळी ते दाखवायचं आहे मुलाला, आईला सांगायचं. आई म्हणते बघ तो चंद्र दिसत नाही. तो म्हणतो काय दिसत नाही, कुठं आहे सांग. ते सांगते ते बघ ते झाड दिसतं का, दिसलं झाड. त्या झाडाला एक फांदी आहे की नाही, 2 फांद्या आहेत, हा मोठी फांदी खालची फांदी, त्याच्यामध्ये बघ त्या एक छोटी फांदी आहे, त्या छोट्या फांदीला 3 पानं आहेत, दिसले का? हो दिसले. त्या 3 पानाचे खालचे जे 2 पानं आहेत, त्या 2 पानाच्या आतमधून असं हळूच बघ वरती, त्या फटीतून बघ. आणि मग त्यानं बघितलं आणि मग म्हणायला लागला हो चंद्र मला दिसला. दाखवायचा आहे काय? चंद्र. त्यासाठी झाड दाखवावं लागतं अगोदर, त्यासाठी 2 फांद्या दाखवाव्या लागतात, त्याच्यातली छोटी फांदी दाखवावी लागते, पुन्हा त्याची 3 पानं दाखवावी लागतात, त्याच्यात 2 शिल्लक ठेवावे लागतात आणि पुन्हा त्या दोन्ही फटीच्या मधून दिसतो तो चंद्र असतो. समजतंय ना? याला म्हणायचं विवेक. हे सगळं कळाल्याशिवाय चंद्र दिसला नाही. काय बोवे? पाडिव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावावया, शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली या. त्याप्रमाणे हे आमचं औपाधिक बोलणं आहे. परमात्मा सांगतायत अर्जुनाला, अर्जुना अधिष्ठान सांगता येत नाही, अधिष्ठानाच्या विषयी बोलता येत नाही, ब्रह्मतत्वाविषयी, त्याकरिता अगोदर ह्या उपाधी सांगाव्या लागतातच, असा त्याचा अर्थ आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. नवनीताच मंथन करावंच लागतं ना, ताकाचं मंथन करा, त्या दह्याचं मंथन करा, त्याच्याशिवाय ताक बाजूला होत नाही, त्याच्यातलं लोणी हातामध्ये येत नाही. याला विवेक करणं म्हणतात. तैसे घे अनंता, तसं अनंताला घ्यावं, परमात्म्याला घ्यावं, प्राप्त करावं. म्हणून इथं काय आहे, इथं मंथन करायचं आहे पंचमहाभूत आणि परमात्मा रूपी लोणी. मग पंचमहाभूताचं मंथन करणं म्हणजे विवेक करणं. विवेकाच्या द्वारा पंचमहाभूतांमध्ये मायेचं निस्तत्व कसं आलंय, हे नामरूप मिथ्या कसं आहे हे ध्यानात घ्या, याच्यातलं अस्तित्व ब्रह्म हे सत्य कसं आहे हे ध्यानात घ्या. आणि मग ते सत्तत्व, चित्तत्व, आनंदतत्व, ब्रह्म ते सत्य आहे, ते अधिष्ठान आहे, ते खरं आहे, ते अविनाशी आहे. पंचमहाभूत विनाशी आहेत, प्रतिती मात्र, बाधयोग्य, मिथ्या, खोटे, असं जाणून घ्या. मग ब्रह्म कळतं, याचं अधिष्ठान ब्रह्म, हे मिथ्या, याचं अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि मग त्या ब्रह्माचं ज्ञान कसं होतं, कसं झालं पाहिजे, तर आत्मत्वाने झालं पाहिजे. पुन्हा ते ब्रह्म आहे, परोक्ष ज्ञान, असं ब्रह्म मीच आहे, तत्वमसी, ते ब्रह्म आहे ना, ते तूच आहेस, असं गुरु सांगणार. आणि मग त्याला कळतं की ते ब्रह्म माझं स्वरूप आहे. अशा पद्धतीने अगोदर अध्यारोप करणार आहेत, पुन्हा त्याचा अपवाद करणार आहेत, आणि मग अध्यारोप अपवादाच्या द्वारा जे उर्वरित राहणारं चैतन्य ब्रह्मतत्व, तद्रूपता कशी सिद्ध होते, त्याच्याशी अभिन्न कसं होता येतं, हा उपाय किंवा हा प्रक्रिया या ग्रंथामध्ये ग्रंथकार सांगतायत. त्याकरिता अगोदर उपोद्घात या रूपाने पंचमहाभूताचा विवेक सांगितलेला आहे, त्याची प्रतिज्ञा करतायत. उपोद्घात म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा विषय. उपोद्घात म्हणजे काय, त्याचं लक्षण केलं शास्त्रामध्ये, पंचदशीमध्येच पुढे कुठंतरी आलेलं आहे. प्रतिपाद्यम अर्थम बुद्धौ संगृह्य अर्थांतरेण वर्णनम उपोद्घातः. उपोद्घात म्हणजे काय, प्रतिपाद्यम अर्थम, अर्थ म्हणजे विषय, प्रतिपाद्य जो विषय सांगायचा आहे, वर्णनीय आहे, जो मुख्य आहे, जो एखादा मुख्य विषय पुढे सांगायचा आहे तो बुद्धीमध्ये ठेवायचा. एकदम तसं सांगायला सुरुवात नाही करायची. काय जे सांगायचं आहे ते बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये ठेवायचं, आणि तो विषय जेणेकरून स्पष्ट होईल अशा प्रकारचं काहीतरी अन्य विषयासंबंधाने बोलत राहणं, तिथपर्यंत घेऊन जाणं. सांगायचा आहे मूळ विषय, मूळ विषयापर्यंत जाण्यासाठी अनुकूल अशा प्रकारचं वेगळं काहीतरी बोलणं, इसी का नाम होता है उपोद्घात. समजतंय? सांगायचंय काय, ब्रह्म,
कारण स्वतः अवगंतुम अशक्यत्वात सच्चिदानंद रूप असलेलं ब्रह्म, अवांग मनस गोचर असलेलं ब्रह्म, सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी ते एकच एक असं होतं, आत्ताही ते एकच एक आहे, ते मनाबुद्धीला विषय होत नाही असं आहे. बरं, ज्ञान त्याचं तर झालं पाहिजे, त्याच्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, हे बुद्धीमध्ये ठेवलं ग्रंथकारांनी. आणि मग असं ब्रह्म कळून तर द्यायचंय, याकरिता अध्यारोप केला पंचमहाभूतांचा. आणि मग हे अर्थांतरम वर्णनम झालं, हे अन्य बोलणं झालं. पंचमहाभूत, ते कार्य, त्याची कारणं कोण वगैरे वगैरे, त्याची गुण कशी आली, हे असा अध्यारोप करून त्याचा पुन्हा अपवाद करून पुन्हा मूळ जो विषय सांगायचा आहे प्रतिपाद्य, तोच पुन्हा सांगायचा, नंतर सांगायचा. कारण एकदमच सांगायला लागलं तर ते कळणार नाही. म्हणून जो मुख्य विषय आहे त्याच्या अनुकूल काहीतरी उगाच बोलणं असं नाही बरं, नाहीतर जे सांगायचं आहे ते राहिलं बाजूला आणि दुसरंच काहीतरी बोलत बसला आणि पुन्हा म्हणायला लागला की आतापर्यंत मी उपोद्घात केला, असा त्याचा अर्थ नसतो. काही दुसरं बोलणं असा अर्थ नाही, मूळ विषयाला धरूनच तो विषय पाहिजे. अन्य जे बोलणं आहे ते कशाला धरू नये. जशी प्रस्तावना करतो ना आपण कीर्तनामध्ये अभंगाची, एखाद्या अभंगामध्ये आता जायचंय, महाराज अभंगाच्या हे पहिल्या चरणामध्ये सांगतात, असं जेव्हा कीर्तनकार बोलतो ना त्याच्या अगोदर त्यांनी प्रस्तावना केलेली असते. असं वाटतंय काय अभंग घेतला, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, असा अभंग घेतलाय. तुकोबरायाचं वर्णन आहे, तुकोबरायाची अनुभूती आहे, आणि अगोदर सांगत बसला सदा विचार ये तस्मा जगत जीव परात्मनः, जगाचा विचार करा, परमात्म्याचा विचार करा, जीवाचा विचार करा, अशी प्रस्तावना केली. मग जगाचा विचार करून काय होतं, परमात्म्याचा विचार करून काय होतं, जीवाचा विचार केला काय होतं, जगतभाव बाधे, जीवभाव बाधे, स्वात्मैव शिष्यते, आपला आत्मा शिल्लक राहतो, शिल्लक जो राहिलेला आत्मा आहे तोच आत्मा ईशावास्यमिदं सर्वम, अशी अनुभूती प्राप्त होते. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, अनुरेणुया थोकडा तुका आकाश. बघा आता अगोदर मी सुरुवात केली होती की नाही, तुम्हाला वाटलं वेगळंच काहीतरी सुरू केलंय, वाटलंच पाहिजे, त्यालाच प्रस्तावना म्हणतात. श्रोत्यांना कळालं नाही पाहिजे कीर्तनकार अभंगात कसे आले, यालाच तर म्हणतात मेघ. याला खरा कीर्तनकार, विद्वान कीर्तनकार किंवा जाणकार कीर्तनकार म्हणतात. अभंगात कसे घुसले कळालं नाही पाहिजे, पण अशी प्रस्तावना केली पाहिजे की अभंगात आल्यावर कळालं पाहिजे, हा त्यांनी तिथून सुरू केला विषय, बरोबर अभंगात आले. हा काही अभंगाला धरून विषय नव्हता असं नाही, अभंगाला धरूनच होता, अभंगात आल्यावर कळालं, याला म्हणतात प्रस्तावना. पण एवढं लक्षच कुठं असतं श्रोत्यांचं. कसे चाललेत अभंगात, हळूहळू प्रस्तावना मांडत मांडत पुढची प्रक्रिया, अभंगाकडे ह्यांची वाटचाल कशी चालली हे श्रोत्यांना पण कळायला पाहिजे. बरं असो, याला म्हणायचं प्रस्तावना. तसं इथं या ठिकाणी उपोद्घात करतायत. बुद्धौ संगृह्य काय, प्रतिपाद्यम अर्थम अर्थांतरेण वर्णनम, ब्रह्मज्ञान करून द्यायचं आहे, हा मुख्य विषय. आणि त्यासाठी मग या पंचमहाभूतांचा या ठिकाणी अध्यारोप, त्यांचा विवेक हे सांगणं, त्याकरिता सांगणं, याला म्हणायचं उपोद्घात. असा उपोद्घात या रूपाने या ठिकाणी पंचमहाभूतांचा विवेक करण्याची प्रतिज्ञा ग्रंथकार करतायत अभंगाच्या आपल्या श्लोकाच्या पहिल्या चरणामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये. सदद्वैतं श्रुतं यत् पंचभूत विवेकतः बोद्धुं शक्यं ततो भूत पंचकं प्रविविच्यते. सदद्वैतं श्रुतं यत् तत् पंचभूत विवेकतः सत अद्वैतं श्रुतं यत् तत् पंचभूत विवेकतः बोद्धुं शक्यं ततः भूत पंचकं प्रविविच्यते. यत् सत अद्वैतं श्रुतं तत् पंचभूत विवेकतः बोद्धुं शक्यं ततः भूत पंचकं प्रविविच्यते. यत् सत अद्वैतं ब्रह्म श्रुतं, श्रुतं म्हणजे श्रुतीमध्ये आम्ही ऐकलेलं आहे. काय ऐकलंय की जे ब्रह्म सत आहे आणि अद्वैत आहे,
सदैव सौम्य इदमग्र आसीत. या श्रुतीमध्ये आम्ही ऐकलंय की ब्रह्म हे अद्वितीय आहे, ब्रह्म हे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे आणि ते एकच एक आहे. असं जे आम्ही श्रुतीमध्ये ब्रह्मासंबंधी ऐकलंय, तत् ते ब्रह्म पंचभूत विवेकतः बोद्धुम शक्यम. पंचमहाभूतांच्या विवेकाच्या द्वारा जाणण्यास शक्य आहे असा अर्थ. असं त्याला स्वरूपाने जाणता येणार नाही. अगोदर पंचमहाभूतांचा विवेकच करावा लागेल, तरच त्याला जाणता येणं शक्य होतं. ततः म्हणून भूतपंचकम प्रविविच्यते. म्हणून आता आमच्याकडून या पंचमहाभूतांचा विवेक केला जातोय. प्रकर्षाने, विशेष रूपाने आम्ही आता विवेक करतोय. कुणाचा? पंचमहाभूतांचा आणि ब्रह्माचा. ब्रह्मापासून पंचमहाभूतांना वेगळं करणं किंवा पंचमहाभूतापासून ब्रह्म भिन्न कसं आहे हे ध्यानात घेणं, याला म्हणायचं इथला पंचमहाभूताचा विवेक. असा विवेक आता आम्ही करतोय. कशासाठी बरं हे सगळं ध्यानात घ्या बरं. प्रतिपाद्य नेमकं काय आहे? ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, ब्रह्म कळालं पाहिजे, हे त्याचं मुख्य तात्पर्य आहे सांगण्याचं. आणि याकरिता या ठिकाणी पंचमहाभूतांचा विवेक उपोद्घात या रूपाने ग्रंथकार सांगतायत. आता हा विषय तुमच्या ध्यानातच आलेला आहे. सुरुवातीला मोठी प्रस्तावना केली आपण, ह्याचा भाव सारांश पूर्ण सांगितला आहे. पंचमहाभूत कार्य आहेत, कारणाचे गुण कार्यात वगैरे, हा सर्व विवेक करायचा आहे. उपोद्घातय हा, अध्यारोपय हा, पुन्हा ह्याचा अपवाद करायचा आहे. आणि अधिष्ठान या संपूर्ण विश्वाचं, मग कारण मिथ्याचं अधिष्ठान सत्यच पाहिजे, म्हणून सत्य आहे ते ब्रह्म आहे आणि ते मीच आहे, हे सगळं सांगायचं आहे. एवढंच सांगायचं आहे प्रकरणाला, काही नाही दुसरं, काही अवघड काही नाहीच आहे. जे आहे तेच सांगायचं आहे आणि आपण जे आहोत तेच सांगायचं आहे. वेदांत कधी हे अपूर्व म्हणजे आपण जे नाहीत ते सांगत नाही, आपण जे आहोत तेच सांगतात. बरोबर ना? जे अशक्य गोष्टी आहेत त्याची काहीतरी कल्पना करणारं शास्त्र नसतं. काही काही ग्रंथ कसे उगाच काहीतरी कल्पना करायला, चंद्र सूर्य तारे, त्याचा ना आपला काही संबंध. त्या गोष्टी आपण आपल्या प्रत्यक्षामध्ये अनुभूतीत आणू शकत नसतो. वेदांत तसा नाही. वेदांत आपण अनुभूतीत आणू शकतो. वस्तुस्थिती म्हणजे वेदांत आहे. वेदांताला केवळ एक दर्शन समजायचं नाही, केवळ एक शास्त्र समजायचं नाही, केवळ हे एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे असं समजायचं नाही. हे ग्रंथ, या ग्रंथामधील ज्ञान म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, यथार्थता आहे, ही माझीच वस्तुस्थिती आहे, हे माझ्याकरिता आहे. या दृष्टीनं आपण ग्रंथाकडे बघितलं पाहिजे. आता आपण वेगात घेणार आहे. आता गाडी सुटली माझी, समजतंय ना? तत्र तावद आकाशादीनां पंचानां भूतानां गुणतः भेद ज्ञापनाय तद्गुणान आह. आता अगोदर काय करतायत की आकाशादी जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांमध्ये भेद आहे म्हणतात. काय आहे? भेद आहे. कशामुळं भेद आहे त्यांच्यामध्ये? त्याचे कारण सांगतायत. गुणतः भेद आहे त्यांच्यामध्ये. पहिला भेद तर कोणता आहे त्यांचा? गुणतः भेद. त्यांचं कार्य पण वेगळं आहे, कार्यतः भेद वेगळा, पण त्यांचे गुण वेगवेगळे. आकाशाचा गुण वेगळा, वायूचा गुण वेगळा, म्हणून आकाश आणि वायू भिन्न. समजतंय ना? गुणभेदाने गुणित भेद होतो. गुणभेदाने गुणीमध्ये काय होतं? भेद होतो. वायू गुणी, आकाश गुणी, आणि त्यांचे गुण आहेत आपापले. मग तो गुण सांगतो की मी आकाशाचाच आहे. आकाशाचा शब्द नावाचा गुण सांगतो मी कुणाचा आहे? आकाशाचा. तो शब्द नावाचा गुण तेवढंच सांगत नाही. शब्द नावाचा गुण सांगतो की माझं जे गुणी आकाश आहे ते वायू नाही. का? कारण मी शब्द आकाशाच्याच ठिकाणी राहतो म्हणून. म्हणून आकाशः वायोः भिद्यते. आकाश वायूपासून भिन्न आहे. कशामुळं? शब्द गुणकत्वात. कारण शब्द हा आकाशाचाच गुण आहे म्हणून. तो शब्द नावाचा गुण वायूचा कधी होत नाही. वायूमध्ये येतो, आकाशाचा येतो वायूमध्ये, पण तो आहे कुणाचा? मुळात आकाशाचा गुण येतो. शब्द गुणकम आकाशम. शब्द गुण तरी आकाशाचा माऊली म्हणतात. आकाशाचा गुण येतो. म्हणजे शब्द गुणाने काय केलं? आकाशाला आपल्या वायूपासून, जलापासून, अग्नीपासून, पृथ्वीपासून भिन्न केलं. पृथ्वीचा गंध नावाचा गुण आहे. तत्र गंधवती पृथ्वी. मग गंध या गुणाने पृथ्वीला काय केलं? इतरेभ्यो भिद्यते. पृथ्वी इतराहून भिन्न आहे. का? गंधवत्वात. कारण गंध फक्त पृथ्वीतच राहतो, इतर कोणाच्या ठिकाणी राहत नाही. म्हणून त्या गंध नावाच्या गुणाने सिद्ध केलं मी जिथं राहतो त्याला पृथ्वी म्हणा. समजतंय ना? बाकीचे कोणी पृथ्वी नाहीत. गुणतः भेद म्हणायचं याला. समजतंय?
गुण प्रत्येक महाभूताचे आपापली गुण सांगणार आहेत आणि त्या गुणावरून सिद्ध होतं की हे पंचमहाभूत परस्पर विलक्षण आहेत. जसं जागृती वेगळी, स्वप्न वेगळे, सुषुप्ती वेगळी मागे आपण पाहिलं. स्थूल शरीर वेगळं, सूक्ष्म शरीर वेगळं, कारण शरीर वेगळं हे आपण पाहिलं. पंचकोश पाहिले, अन्नमय कोश पाहिला, प्राणमय, हे सगळे एकमेकाहून भिन्न आहेत ना. सर्वांमध्ये ब्रह्म आहे हे सांगायचं आहे. सर्वांमध्ये ब्रह्म एकच आहे, परमात्मा एकच आहे, पण हे सगळे परस्पर विलक्षण आहेत. यांच्यामधली विलक्षणता कशामुळे आहे? कारण यांचे प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत ते सांगतात. पंचानाम भूतानाम गुणतः भेद ज्ञापनाय, यांच्यामध्ये गुणतः भेद आहे असं ज्ञापन करण्याकरिता तद्गुणान आह, पंचमहाभूतांचे गुण कोणते आहेत ते ग्रंथकार अगोदर सांगतायत. शब्द स्पर्शौ रूप रसौ गंधो भूत गुणा इमे एक द्वि त्रि चतुः पंच गुणा व्योमादिषु क्रमात्. शब्द स्पर्शौ रूप रसौ गंधो भूत गुणा इमे एक द्वि त्रि चतुः पंच गुणा व्योमादिषु क्रमात्. शब्द स्पर्शौ रूप रसौ गंधः भूत गुणाः इमे एक द्वि त्रि चतुः पंच गुणाः व्योमादिषु क्रमात्. शब्द स्पर्शौ रूप रसौ गंधः इमे भूत गुणाः व्योमादिषु क्रमात् एक द्वि त्रि चतुः पंच गुणाः. 5 गुण आहेत म्हटले पंचमहाभूतांचे. विशेष कोणते गुण आहेत? 5. कोणते कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. किती झाले? 5. इमे भूत गुणाः, हे कोणाचे गुण आहेत? सगळे पंचमहाभूताचे हे सगळे गुण आहेत. म्हणजे हे काय सगळे एकाच्याच ठिकाणी हे सगळे आहेत का एकाच्या ठिकाणी एक एक आहे? शंका पुढे केली बघा, अशीच केलेली आहे. काय शंका केली की हे 5 गुण झाले, एका महाभूतामध्ये हे 5ही गुण आहेत का? एका महाभूताचा एक गुण, असे पंचमहाभूत पंचगुण क्रमाने लावायचं, असं काय करायचं का? तर नाही म्हटले, दोन्ही करायचं नाही. तिसराच प्रकार आहे. तिसरा काय प्रकार आहे? पहिलं जे भूत आहे त्याला एकच गुण, दुसरं भूत आहे त्याला 2 गुण द्यायचे, तिसऱ्या भूतामध्ये 3 गुण, चौथ्या भूतामध्ये, 5व्या भूतामध्ये 5 गुण आहेत. समजलं? अशा पद्धतीनं वेदांताने याचा विभाग केलेला आहे. व्योमादिषु क्रमात, आकाशादी पंचमहाभूतामध्ये क्रमाक्रमाने 1, 2, 3, 4 आणि 5 असे गुण आहेत. हेच पुढे सांगितलंय. ननु येते गुणः किम सर्वेषां उत एकैकस्य एकैक गुणः इति विमर्शयन् न उभयथा अपि किंतु प्रकारांतरमस्ति इति अभिप्रायेण आह. पूर्वपक्षी म्हणतोय, अहो एक शंका आहे. काय? हे जे तुम्ही 5 गुण सांगितले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तर हे 5ही गुण एका महाभूताचे आहेत का? म्हणजे आकाशाचे हे 5 गुण, वायूचे पण हे 5 गुण, असं आहे का? का मग एका महाभूतामध्ये एक गुण आहे. आकाशाचा 1 गुण आहे, वायूमध्ये 1 गुण आहे, बरोबर ना? शब्द, स्पर्श वायूला द्या, बरोबर ना? रूप अग्नीला द्या. असं एका महाभूताचा एक गुण आहे का? एका महाभूतामध्ये हे 5ही गुण राहतात, अशी शंका केली. शंका समजले? मग उत्तर देता येत नाही म्हटले. हे उभयता अपि न, हे दोन्ही प्रकार आमच्याकडे नाहीत. मग कोणते प्रकार आहे? तिसराच प्रकार आहे आमचा, मुरारे तृतीय पंथा. आमचा तिसराच मार्ग आहे म्हटले. कळतंय ना? मागे सांगितलं होतं आमचा मुरारी पंथ आहे, म्हणजे तिसराच मार्ग आहे आमचा. आम्ही गुरुमताने जात नाही, शिष्यमताने जात नाही. आमचा स्वतंत्र काय पंथ आहे. बघा कसं आहे मग. व्योमादिषु क्रमात 1, 2, 3, 4, 5 गुणाः. आकाशामध्ये 1च गुण, वायूमध्ये 2 गुण, बरोबर ना? अग्नीमध्ये 3 गुण. असं कसं ते पुढे येणार आहे. आता सांगा बरं, आकाशामध्ये 1च गुण कोणता असणार? शब्द. वायू आहे पुढचं महाभूत, वायूमध्ये कोणते 2 गुण असणार? शब्द आणि स्पर्श. म्हणजे आकाशाचा 1 गुण येतो वायूमध्ये, स्वतःचा वायूचा 1 गुण असतो, त्याला म्हणतात स्पर्श, बरोबर? पुढचं महाभूत आहे अग्नी. वेदांताची ही प्रक्रिया ध्यानात ठेवायचं. पुढचं महाभूत आहे अग्नी. अग्नीमध्ये आता हे तिसरं आहे, ह्याच्यामध्ये मग 3 गुण आहेत. म्हणजे आपली कारण 2 वरची, आकाश आणि वायू. तर आकाशाचा शब्द अग्नीमध्ये आला, वायूचा
स्पर्श अग्नीमध्ये आला आणि अग्नीचा स्वतःचं रूप नावाचा गुण त्या ठिकाणी आहे. असे अग्नीमध्ये 3 गुण आहेत, बरोबर. चौथं महाभूत कोण आहे? जल. जलामध्ये आता मग 4 गुण येणार, म्हणजे आकाशाचा येणार शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप आणि त्या जलाचा स्वतःचा रस नावाचा गुण असेल. शेवटचं महाभूत 5वं आहे पृथ्वी. पृथ्वीमध्ये आता 5 गुण असणार, 4 आपल्या कारणाचे वरच्या महाभूताचे, स्वतःचा 1, बरोबर. मग आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप, जलाचा रस, हे 4 वरून कारणाचे आलेले कार्यामध्ये पृथ्वीमध्ये कारण गुण हा कार्ये अनुवर्तनते, या न्यायाने कारणाचे गुण असे त्या पृथ्वीमध्ये आले 4. आणि स्वतः निजी गुण म्हणतात त्याला, स्वतःचा निजी आपला गुण त्या पृथ्वीचा कोणता? गंध. मग आता पृथ्वीमध्ये किती गुण आहेत? 5. जलामध्ये 4, तेज अग्नीमध्ये 3, वायूमध्ये 2, आकाशामध्ये 1, असं 1 द्वि त्रि चतुः पंच गुणाः इमे भूत गुणाः, हे असे क्रमाने गुण आहे. समजलं ना? असा प्रकार आमचा आहे. तदेव प्रकारांतरम विशदयते, हाच जो प्रकार आहे इतर प्रकार आमचा वेगळा सांगितला होता, तो विशद करतायत, स्पष्ट करतायत ग्रंथकार आता पुढे. प्रतिध्वनिर्वियत् शब्दो वायौ बीसीति शब्दनम् अनुष्णाशीत संस्पर्शो वह्नौ भुगु भुगु ध्वनिः. प्रतिध्वनिर्वियत् शब्दो वायौ बीसीति शब्दनम् अनुष्णाशीत संस्पर्शो वह्नौ भुगु भुगु ध्वनिः. बघा, प्रतिध्वनि वियत शब्द वायौ बीसी इति शब्दनम अनुष्णाशीत संस्पर्श वह्नौ भुगु भुगु ध्वनि. सरळ आहे. वियत शब्द प्रतिध्वनि म्हणजे आकाशाचा एक गुण आहे. कोणता? शब्द. कसा आहे तो? प्रतिध्वनी रूप आहे. माऊली बहुतेक 4थ्या अध्यायात बोलतात, नातरी कडेया तळवटे जैसा आपुलाची बोल किरीटी, बरोबर ना. आपलंच बोललेलं एखादं त्या कड्यावर जाऊन बोलल्यामुळं प्रतिध्वनी रूपाने पडसाद होऊन उठी, माऊली त्याचा पडसाद पडतो पुन्हा. तो जो प्रतिध्वनी रूप शब्द आहे तो कोणाचा आहे? आकाशाचा. प्रतिध्वनी रूप शब्द आहे त्याला म्हटलं जातं आकाश. आकाशाच्या ठिकाणी हा शब्द राहतो. एकच गुण आहे आकाशामध्ये शब्द नावाचा. आता वायूमध्ये काय आहे? तर स्वतःचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द. कसं सांगतात बघा, वायूमध्ये बी सी इति शब्दनम, वायू असा सु 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 वाहतो की नाही, हा जो आवाज येतो तो कोणाचा आहे? त्या वायूमध्ये आकाशाचा शब्द नावाचा गुण आहे. आणि स्वतःचा स्पर्श आहे. कोणता स्पर्श आहे वायूचा? कारण स्पर्शाचे प्रकार आहेत ना, शीत, उष्ण, अनुष्णाशीत असे 3 प्रकार आहेत स्पर्शाचे. तर त्यापैकी कोणता? अनुष्णाशीत संस्पर्श. हा अनुष्णाशीत, अनुष्ण अशीत असा अर्थ घ्यायचा. उष्णही नाही शीतही नाही असा स्पर्श आहे वायूमध्ये, बरोबर ना. मग आता तर थंड हवा लागते अशी आपल्याला हिवाळ्यामध्ये, बरोबर ना. आता वातावरण तसं झालंय म्हणून जर वायू थंडच असता तर उन्हाळ्यातही थंडच लागला असता. मग समजतं ना. आता सूर्याची किरणं जरा प्रखर नसतात त्यामुळे इथं उष्णता कमी आहे म्हणून वायूचा स्पर्शसुद्धा आपल्याला शीत होतो असा अर्थ आहे. ऋतू बदलल्यामुळं वास्तविक त्या वायूमध्ये ना उष्ण स्पर्श आहे ना शीत, अनुष्णाशीत असा मध्यम स्पर्श वायूचा आहे. पुढे आता हे सांगतायत वन्नीचं. वह्नौ भुगु भुगु ध्वनी. वन्नीमध्ये जो आपण पेटवला एखादा अग्नी की तो भग 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 पेटतो की नाही? कोण? वन्नी. आवाज येतो त्या वन्नीचा, जाळाचा, भडभड 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 पेटतो. तो जो आवाज आहे तो कोणाचा? आकाशाचा शब्द नावाचा गुण त्या वन्नीमध्ये आलेला आहे.
वायूचा स्पर्श पण आला कुठं? अग्नीमध्ये. उष्ण स्पर्श ते पुढे येणार आहे. आता मग ते पुढचा विषय पुढे येणार आहे. इथपर्यंत समजलं? याची टीका सरळ आहे. आकाशे तावत शब्द एव गुण असच प्रतिध्वनी रूप. आकाशामध्ये एक शब्दच गुण आहे, प्रतिध्वनी रूप आहे तो. वायू शब्द स्पर्श तत्र वायू शब्दम अनुकारेण दर्शयते. वायूमध्ये शब्द आणि स्पर्श हे दोन गुण आहेत. आकाशाचा एक आणि स्वतःचा शब्द स्पर्श. हे वायू शब्दम, त्या वायूमध्ये जो शब्द आहे आकाशाचा आलेला, ते अनुकाराने या ग्रंथकार या ठिकाणी दाखवतायत. म्हणजे अनुकरण करून, म्हणजे त्याचं अभिनय करून दाखवतायत. बरोबर ना? विशिष्ट प्रकारे अभिनय करून. वायू बी सी इति शब्दनम. आता हे बी सी म्हणणं ते काही शब्द आहे का? वायूमधून बी सी असं शब्द येतात बाहेर? हे सगळं समजावून सांगण्यासाठी एक अनुकार केला, एक अभिनय केला, असं समजून घ्यायचं. बरोबर? बी सी इति शब्दनम इति एवं. पाऊस आला काय? अच्छा. एवं उत्तर. कारण कलियुगात काय व्हायला लागले हो, कधीही काही होतं, काय सांगता येत नाही. आकाशाचा शब्द नावाचा गुण बघा. एवं उत्तरत्र अनुकरण शब्दनम द्रष्टव्यम. पुढे सुद्धा असंच तो जो शब्द सांगितला वगैरे, वायूचा स्पर्श, हे काय आहे? ते अनुकरण करून सांगितलेलं आहे, त्याचा एक अभिनय केलाय असंच समजावं. तस्य स्पर्शमाह. त्या वायूचा स्पर्श सांगतायत. अनुष्णाशित संस्पर्श हा वन्नौ शब्द स्पर्श रूपाणी इथे त्रयो गुणाः तेच क्रमेण अभिधीयन्ते. आता वन्नीमध्ये शब्द स्पर्श आणि रूप हे 3 गुण आहेत. शब्द आकाशाचा येईल, स्पर्श वायूचा येईल, स्वतःचा रूप नावाचा गुण, असे 3 गुण त्या वन्नीमध्ये आहेत असं ग्रंथकार पुढे सांगतायत. वन्नौ भुगु भुगु ध्वनी. वन्नीमध्ये भुगु भुगु अशा प्रकारचा ध्वनी आहे, शब्द आहे, तो आकाशाचा आहे. त्या वन्नीमध्ये उष्ण स्पर्श आहे की नाही, तो कुणाचा? वायूमधील आहे स्पर्श. आणि त्या वन्नीमध्ये स्वतःचा रूप नावाचा गुण आहे. कोणता गुण आहे? शुक्लो रूपम असं पुढे येणार आहे. त्याचं कोणतं रूप आहे? शुक्ल रूप आहे असं पुढे येणार आहे. मला वाटतं हा विषय आता निवांत उद्याच घेऊ. चालेल ना? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.